आमचे प्रेम दयाळू कनवळू पित्या, राजांच्या राजा, प्रभूंचे प्रभू, परत एकदा तू आम्हाला हा दिवस दिला आहेस. आम्ही या दिवसाचं चांगलं केलं की ह्या दिवसात काहीतरी चांगलं केलं किंवा नाही हे आम्हाला ठाऊक नाही प्रिया, आम्हाला माहिती नाही प्रिय पित्या, पण नक्की तू आमच्या सोबत चांगला होतास आणि आमच्या सोबत तू चाललास, त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद म्हणतो. प्रिय पित्या, आम्ही आमचं अंतःकरण, आमचे विचार सर्व काही तुला समर्पित करतो. आणि आजचा जो अभ्यास होणार आहे, जिथे आम्ही पाहणार आहोत की वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आम्ही तुझ्यावर कशा रीते प्रेम करावं हे शिकत असताना तू आमच्या सोबत हो. प्रिय पिता, खरंच आमची काही लायकी नाही हे समजण्यासाठी, पण तरी पण आम्ही विनंती करतो की तू आमच्या सोबत हो आणि तुझ्या आत्म्याने आम्हाला शिकव. ही प्रार्थना तुझा प्रेमळ दयाळू कनवाळू मुलगा प्रिय येशू याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आई. आमेन. आमेन. आपण परत एकदा हा विषय शिकत आहोत, देवावर प्रेम करण्याचे माध्यम, द मीडियम्स टू लव्ह गॉड. ठीक आहे, देवावर प्रेम करण्याचे माध्यम. काल आपण हे वचन वाचलं. स्क्रीनवर जे वचन आहे ते कोणी स्पष्ट चांगले ते वाचेल प्लीज. वाचू ब्रदर? येस येस, तो वाचू प्लीज. आणि तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. मार्क 12:30. आमेन. 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 थँक्यू ताई. तर आपण प्रियांनो काल हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि परत एकदा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील, काही गोष्टी आज तुम्हाला चांगल्यारीत्या समजेल, तर कृपा करून स्क्रीनकडे देखील लक्ष द्या आणि मी जे सांगत आहे, एक्सप्रेस करायचा प्रयत्न करणार आहे, ते पण समजून घ्यायचा प्रयत्न करा प्रियांनो. इथे प्रभू येशू या वचनात तुम्हाला आणि मला सांगत आहे, दाखवत आहे की तुम्ही आणि मी देवावर कशा रीते प्रेम करू शकतो. पती जो आहे तो पत्नीला म्हणतो नाही का, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की मी तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेन. अशा प्रकारे प्रियांनो आपण आपलं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करतो मनुष्य. आणि देवाच्या वचनाद्वारे देखील परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तो कशा प्रकारचं प्रेम आपल्याकडून इच्छुक आहे, इच्छा धरून आहे. ओके, त्या प्रेमाची खोलता काय आहे, किती खोल आहे, किती घनगुज आहे ते प्रेम, हे आपल्याला प्रभू येशू ह्या वचनाद्वारे दाखवत आहे, सांगत आहे. आता हे वचन जे आहे हे काही नवीन वचन नाहीये. हे जुन्या काळात देखील देवाच्या लोकांनी, संतांनी, देवाचे जे प्रॉफिट होते, संदेष्टा होते, त्यांनी पण हे वचन वापरलं. म्हणजे त्या काळी ज्या प्रकारे ते देवावर प्रेम करायचे, त्याच रीते आजही आपण देवावर प्रेम करू शकतो प्रियांनो. आपण म्हणतोय की आम्ही नवीन कराराचे लोक आहोत, पण तुम्ही पहा, देवावर प्रेम करायची पद्धत काय बदलली नाहीये. देव आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला समजलंय, हे आपल्याला माहिती आहे, पण आपण देवावर कशा रीते प्रेम करावं हे आज आपण ह्या अभ्यासातून शिकणार आहोत. तर तिथं म्हटलंय वचनामध्ये, आणि तू आपल्या देव परमेश्वरावर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, पहिली गोष्ट, संपूर्ण मनाने तू आपल्या देवावर प्रेम कर. सर्व काय
मनात बरेच सुरू होतं प्रियांनो. नीतिसूत्रे 4:23 इथे लिहिलं आहे की सर्व वस्तूंपेक्षा, मौल्यवान वस्तूंपेक्षा तू आपल्या हृदयाचं संरक्षण कर, हृदयाचं संरक्षण कर. कारण पण दिलं आहे. कारण तिथे असं म्हटलंय, कारण ह्या हृदयापासूनच पूर्ण जीवनाचा उगम आहे. म्हणजे जीवनात जे काय होतं, चांगलं वाईट, हेराफेरी, चांगले निर्णय, वाईट निर्णय, हे सर्व काय आपण आपल्या हृदयातून करतो. हृदयातून करतो म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ हा होत नाही प्रियांनो की मी माझं डोकं सोडून हृदय वापरतोय. नाही, याचा अर्थ हा होतो की मनुष्य आपण फिलिंग्सवर, इमोशनवर खूप अवलंबून आहोत. बरोबर आहे? भावना हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. बरोबर आहे का नाही? माझा आवाज येते तुम्हाला? ब्रदर, हो बरोबर आहे. तर सर्वात आधी सुरुवात जी आहे आपल्या अंतःकरणाची, आपल्या देवावर प्रीती करण्याची, ती अंतःकरणापासून सुरू होती प्रियांनो. ओके, देवावर प्रीती करणे ही अंतःकरणापासूनच सुरू व्हायला हवी. तसं झालं नाही तर आपला जो धर्म आहे तो एकदम लिगलिस्टिक होऊन जातो. म्हणजे आपण एकदम देव असताना पण आपण कट्टरपंथीचे लोक होऊन जातो, जसे यहुदी लोक झाले होते. न्याय माहिती, देव माहिती, पण प्रीती नाहीये, देवावर प्रेम नाहीये, हृदयपासून नाहीये. म्हणून ते फक्त कृतीत सर्व काही चांगलं करायचा प्रयत्न करत होते, परंतु आतून प्रभू येशू म्हणतो की कबरेसारखे आहात तुम्ही, सडलेले आहात तुम्ही आतून. तर जेव्हा आपण म्हणत आहोत, इथे स्क्रीनकडे लक्ष द्या प्लीज, जेव्हा आपण म्हणत आहोत की बाबा मी देवावर माझ्या अंतःकरणापासून प्रेम करतो, तर ते कसं असायला हवंय, मी ते तुम्हाला 3 छोट्या टप्प्यात तुम्हाला दाखवतोय, सांगतोय. पहिली गोष्ट भावना. ओके, आपली जी भावना आहेत, भावना वाईट गोष्ट नाही, पण संपूर्ण भावना जी आहे प्रियांनो आपली, ती देवाकडे केंद्रित असली हवी आहे. मग ती भावना शुद्ध होती, पवित्र होती. आमीन. आमेन, आमेन. आमेन आमेन. देवा बिगर भावना म्हणजे पापाची खूप मोठी फॅक्टरी. ओके, देवा बिगर भावना म्हणजे पापाची खूप मोठी फॅक्टरी. सर्व चुकीच्या गोष्टी करायला तुम्हाला प्रेरित करणार. भावना, फिलिंग्समुळे, भावनांमुळे लोकांचं पूर्ण जीवनाचा नाश झाला आहे. कोणी म्यूट केलं नसेल तर प्लीज म्यूट करा प्रियांनो. सर्वात आधी आपण जेव्हा अंतःकरणाबद्दल बोलत आहोत, आपली संपूर्ण भावना आपण देवाला दिली हवेत. अंतःकरण मुळात भावनांबद्दल आहे आणि सर्वात आधी आपल्या भावनाच आपण देवाकडे दिल्या हवेत. ओके, हे आपल्यासाठी खूप मोठं कर्ज आहे. भावना ठेवणे आणि भावुक होऊन चालणे हे आपल्याला एकदम कर्जबाजारी करून टाकतं. येस, समजते प्रियांनो? हो ब्रदर. आमेन आमेन. थँक्यू. प्लीज फोन मध्ये आमेन नका म्हणू जोऱ्यात. दुसरी गोष्ट, निवड. भावना झाले, मग त्यानंतर निवड. माणूस जे काय निवडतो ते कसं निवडतो? त्याला जे पाहिजे ते निवडतो. ओके, तर आपली जी निवड आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, जिथे कुठे आपण आपलं डोकं लावणार, जिथे कुठे आपण जे काय करणार,
ती निवड देखील आपण आपल्या देवाच्या हाती द्यावी. ओके, माझं मन म्हणतंय म्हणून मी करेल, मला हे करायचंच आहे कारण का माझं अंतःकरण सांगतंय, मला करूशी वाटते. नाही, प्रभू येशूला पण खूप 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 त्रास होत होता, पण त्यांनी शेवटी काय केलं, पित्यालाच निवडलं. पित्यालाच तो म्हटला की मी माझा जो श्वास आहे मी तुझ्या हाती देत आहे. सैतानाचा प्रयत्न काय होता की ह्याला इतकं त्रास द्यायचं की ह्याला असं वाटायला पाहिजे की देवच हे सगळं त्याच्या विरुद्ध करत आहे. पण प्रत्येक वेळेस प्रभू येशूंनी पित्याला निवडलं. आणि आपल्याला पण देवावर पूर्ण हृदयाने प्रेम करत असताना, प्रीती करत असताना प्रत्येक वेळेस प्रियांनो आपल्याला पित्याला निवडायचे. आमेन. शेवटची गोष्ट इच्छा. म्हणजे आपण हे सगळं हृदयाबद्दल बोलत आहोत, मनाबद्दल बोलत आहोत. मन म्हणजे हार्ट, हृदय. इच्छा म्हणजे काय? डिझायर, अभिलाषा. आपली सर्व डिझायर, सर्व अभिलाषा आपण देवाकडे घेऊन आलो पाहिजे. सर्व काही देवाकडे केंद्रित झाल्या हवेत. आणि जेव्हा आपण असं करू तेव्हाच तुम्हाला हे म्हणता येणार की मी माझ्या अंतःकरणाचं संरक्षण करत आहे. कारण का मी सर्व काय देवाकडे घेऊन जात आहे. देवाने जर हो म्हटलं, परमेश्वर हो म्हटला तर मी ह्या गोष्टी करणार. जर परमेश्वर म्हणतोय नाही तर मी ह्या गोष्टींना रोखणार, मी ही गोष्ट करणार नाही. मनातच बघा 3 गोष्टी आहेत. ओके, मी तुम्हाला एकदम खूप गोष्टी आहेत पण सगळं धरून एकत्र मी तुम्हाला सांगतोय 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टीच बघा किती भारी आहेत. आणि जेव्हा ह्या वचनात परमेश्वर म्हणतोय की तू मला संपूर्ण मनाने प्रेम कर, ह्याचा अर्थ हा होतो. आमेन. 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 पुढे आपण पाहूया. परमेश्वर म्हणतो संपूर्ण जीवाने माझ्यावर प्रीती कर. इंग्लिश बायबल मध्ये म्हटलं आहे लव्ह मी विथ ऑल युअर सोल, ऑल दाय सोल. सोल म्हणजे जीव, जीवन. ओके, सोल म्हणजे जीव, जीवन. आता जेव्हा तुम्ही म्हणता जीव तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा जीव म्हणजे कोणात तरी काहीतरी श्वास आहे ह्याच्याबद्दल बोललंय. सोल ज्याला जीव म्हटलंय, मराठी बायबलमध्ये त्यांना चांगला शब्द भेटला नसेल तर त्यांनी जीव लिहिलाय तिथे फक्त. पण जेव्हा आपण सोल किंवा जीव ह्याच्याबद्दल आपण बोलतो तेव्हा परत 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. आपण एक चित्रपट 2 वेळेस पाहिला ना तर बिलकुल त्या हिरो सारखं बोलायला लागतो. माहिती तुम्हाला? बरोबर. परत एकदा म्हणतो, एक चित्रपट 2 किंवा 3 वेळेस लगातार पाहिला ना बरोबर आपण त्या हिरोईन सारखं बोलायला लागतो. बरोबर आहे बहिणींनो? येस ब्रदर, बरोबर आहे. जर आपण आपलं पूर्ण जीवाने आपण जर आपल्या प्रभू येशूवर प्रेम केलं ना तर ह्याचा अर्थ हा होतो की आपलं व्यक्तिमत्व त्याच्यासारखं व्हायला हवंय. आपली जी पर्सनॅलिटी आहे बिलकुल त्याच्यासारखी व्हायला पाहिजे. ओके, ऐकायला सोपं वाटतं, करायला खूप कठीण आहे. पण देवावर खरोखर प्रेम करणारा व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व, आयडेंटिटी, जशी जी पर्सनॅलिटी आहे
ती हुबहू ख्रिस्तासारखी होती. ख्रिस्त जेव्हा येईल किंवा ख्रिस्त येण्या अगोदर इतके लोक ख्रिस्तासारखे होतील तर सांगता येणार नाही की खरा ख्रिस्त कोण आहे. आणि हेच आपलं ख्रिस्ती जीवनाचं एक मोठं ध्येय आहे की आपल्याला पर्सनॅलिटी मध्ये पण ख्रिस्तासारखं व्हायचंय. आमेन. म्हणजे व्यक्तिमत्व पण आपलं बहीण असो भाव असो त्यांच्यामध्ये ख्रिस्तच दिसावं. जेव्हा आपण जीव म्हणतो, सोल म्हणतो, त्या सोल मध्ये तुमचं चरित्र येतं. आपण आपलं जे चरित्र आहे, चरित्र म्हणजे कॅरेक्टर, आपण कशा कॅरेक्टरचे आहोत, कसे चरित्राचे आहोत, ही गोष्ट देखील तुमच्या जीवामध्ये येते. जेव्हा परमेश्वर म्हणतो मला तू पूर्ण जीवानी म्हणजे काय? जीवानी म्हणजे काय आपलं हृदय तोडून द्यायचं का हातात प्रभूच्या? नाही. संपूर्ण जीवानी माझ्यावर प्रेम कर म्हणजे काय? तुझ्या चरित्रातून हे व्यक्त कर, हे दाखव की तू माझं लेकरू आहेस, माझा शिष्य आहेस, माझा भाव आहेस. आणि जाणीव हे मराठी शब्द गुगलने दिलाय मला प्रियांनो, पण कॉन्शियस म्हणजे विवेक, सतसत विवेक बुद्धी म्हणतो ना आपण. मला माहित नाही सतसत विवेक बुद्धी का विवेक बुद्धी म्हणतात तुम्ही मराठीमध्ये, पण कॉन्शियस जे तुमचं माइंड आहे, तुम्ही आता फिरताय, उठताय, चाललाय, संपूर्ण कॉन्शियस जे आहे ना तुमचं ते ख्रिस्ताकडे असलं पाहिजे. संपूर्ण कॉन्शियस जे आहे माझं विवेक बुद्धी ती ख्रिस्ताकडे असली पाहिजे. बरेच वेळेस आपण कसं ना आपला अजेंडा चालू असतो, आपण बऱ्याच वेळेस शुद्धीत पण नसतो. ओके. आणि शुद्धीत नसल्यामुळे आपण आपली जी विवेक बुद्धी आहे त्याच्यामध्ये पण आपण ख्रिस्तामध्ये ख्रिस्तसंती नसतो. मग हे वचन कसं पूर्ण होईल? ही आज्ञा कशी पूर्ण होईल? की आपण व्यक्तिमत्वात, चरित्रात आणि आपली जाणीवता जी आहे, जी शुद्धी आहे, जे शुद्धी असल्यावर माणूस प्रत्येक गोष्टी जाणतो, त्याच्यात आपण ख्रिस्तासंती नसतो तर फायदा काय? तुम्ही बघताय प्रेम किती खोल आहे. येस, माझा आवाज येतोय का? टाइम संपला आपला? येस ब्रदर, येते. तुम्हाला थोडस बोर होऊ शकतं प्रियांनो हे समजण्यासाठी, शिकण्यासाठी, पण ह्या गोष्टी शिका, ह्या गोष्टी समजा. ख्रिस्ताला आपल्याला अशा प्रकारचं प्रेम करायचं आहे. ह्या प्रकारचं प्रेम ख्रिस्त अपेक्षित आहे. ओके. पुढे म्हटलंय संपूर्ण बुद्धीने. ओके. संपूर्ण बुद्धीने तुम्ही माझ्यावर प्रीती कर. बुद्धीने म्हणजे काय? बुद्धीने म्हणजे जे ज्ञान आहे, योग्य ज्ञान आपण मिळवत राहायला पाहिजे. मग त्या योग्य ज्ञानाचा योग्य वापर करणे त्याला म्हणतात शहाणपणा, विजडम. प्रत्येक गोष्ट जेव्हा माणूस विजडमनी करतो, शहाणा होऊन करतो, ज्ञान घेऊन करतो, तेव्हा तो देवावर प्रीती करत आहे, देवाला गौरव देत आहे, देवा संती चालत आहे. पण ज्या गोष्टीमध्ये खरं ज्ञान नसतं, खरं शहाणपणा नसतो, त्याच्यात तो देवावर प्रीती करत नाहीये प्रियांनो.
तो किती पण म्हटला की मी ख्रिस्ती आहे, मी देवावर हे करतो, मी ते करतो, आणि मूर्खासारखा वागत राहिला वारंवार, म्हणजे तो तो देवावर प्रीती करत नाही. ओके, शेवटची गोष्ट ती लिहिली आहे मी. निर्णय म्हणजे जजमेंट, म्हणजे आपले प्रत्येक निर्णय जे आपण घेतो ना पटापट. आज तुम्ही निवडला आहे, निर्णय घेतला की बाबा मी जे पण करतोय ते करता करता मी देवाचं वचन ऐकणार आहे, म्हणून आज तुम्ही इथे आहात. हा चांगला निर्णय आहे. आज मी निर्णय घेतला, मला आज सुट्टी होती, मला असं वाटत होतं की चला बाहेर जाऊ, चालून येऊ, मस्त बसून येऊ पाण्याकडे, पण मी देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देत विचार केला की नाही बाबा, आपण बायबल स्टडी करूया, चांगली गोष्ट आहे. हा निर्णय आहे, ही निवड आहे, पण हा निर्णय जर तुम्ही योग्य निर्णय घेणार, तिथे तुम्ही देवाला गौरव देणार, तिथे तुम्ही देवावर प्रेम व्यक्त करणार. येस, आमेन. आमेन. आमेन आमेन. बुद्धीद्वारे देवाची उपासना करणे किंवा देवावर प्रेम करणे, हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक खूप नवीन आहे ख्रिस्ती लोकांसाठी, ठीक आहे ना. आणि मी गेल्या काही महिन्यांपासून ह्या टॉपिकवर बोलत आहे वारंवार. तुम्ही ऐकले नाही ऐकले, तुम्हाला आठवतंय नाही आठवत मला माहित नाही प्रियांनो, पण बुद्धीने जेव्हा आपण ज्ञान मिळवतो, त्या ज्ञानाचा योग्य वापर करतो, ती एक खूण आहे प्रियांनो. तुम्ही देवात चालत राहिला, योग्य ज्ञानाचा योग्य वापर म्हणजे शहाणपणा, म्हणजे योग्य निर्णय घेणे. जेव्हा तुम्ही असं जीवन जगता ना, म्हणजे तुम्ही ख्रिस्तात वाढत आहात, ख्रिस्तात तुमचं भलं होत राहिले, तुम्ही देवासाठी एकनिष्ठ होऊन चालत राहिलाय. त्या व्यक्तीमध्ये जो चर्चला जातोय, 4 गाणे म्हणतोय पुढे जाऊन, आणि मग बाकीचा जो आठवडा आहे त्याच्यात मूर्खपणा करत राहिला सगळीकडे, त्या व्यक्तीमध्ये जो चर्चच्या शेवटच्या बाकड्यावर बसलाय, देवाला भिवून आहे, प्रत्येक गोष्ट ज्ञानापोटी शहाणपणापोटी करत आहे, योग्य निर्णय घेत आहे, त्या व्यक्तीमध्ये आणि ह्या व्यक्तीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण आपण मनुष्य कसे आहोत, आपल्याला जे दिसतं तेच आपल्याला पटतं, है ना. हो ब्रदर. ओके प्रियांनो, मी तुम्हाला इतकंच सांगेल की आपल्या सर्वांना ही व्यक्ती बनायचं आहे जी देवाला ज्ञानाने, शहाणपणाने आणि चांगले निर्णय घेऊन देवाचा गौरव करत आहे. ओके, आणि हे काय हा काय सोपा प्रवास नाहीये. ओके, प्रत्येक गोष्टीत ज्ञान घेणे, शहाणपणा दाखवणे, चांगल्या रीते योग्य रीते प्रत्येक गोष्ट करणे, ही काही साधी गोष्ट राहिली नाही आता. ओके, पण जर तुम्ही करणार तर तुम्ही बघणार मग देवावर अशा प्रकारे प्रेम केल्यामुळे त्याचा मोबदला किंवा त्या प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात कसा येतोय तुम्ही ते पाहणार. ओके, मी शेवटी सांगेल तुम्हाला, पण मी पहिले इथे जातो. शरीर, ओके, जिथे प्रभू म्हणतो ना संपूर्ण शक्तीने म्हणजे काय, शरीर. पहिली गोष्ट शरीर, शारीरिकरित्या, मानसिकरित्या, आध्यात्मिकरित्या. कारण का माणूस शरीर म्हटलं तर त्याच्यात आत्मा पण आहे, है ना. तर शारीरिकरित्या, आत्मिकरित्या, आध्यात्मिकरित्या किंवा आत्मिकरित्या देवाची उपासना करणे, देवावर प्रेम करणे. शारीरिकरित्या प्रेम करणे म्हणजे काय, त्याचे शारीरिक जे नियम आहेत ते पाळणे, मानसिक जे नियम आहेत ते पाळणे, आध्यात्मिक जे नियम आहेत ते पाळणे. ओके, मग आपल्याकडे जे संसाधन आहे
किंवा संसाधने आहेत, रिसोर्सेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याचा योग्य वापर करणे. पैसा, कपडा, अन्न, घर, गाडी, बैल, जे काय आहे तुमच्याकडे प्रियांनो, जे काय जनावर, त्यांचा योग्य वापर करणे. जर आपण दिवस, वेळ जी आहे त्या वेळाचा योग्य वापर जर तुम्ही करत असताल, म्हणजे तुम्ही देवावर प्रेम करता. देवावर प्रेम करणे म्हणजे प्रियांनो, तुम्हाला ख्रिस्त हे म्हणत नाही राहिलाय की ये मला गळ्यात घे आणि मला नुसतं किस करत राहा, नाही का, चुम्मी देत राहा. पण मनुष्य असे प्रेम व्यक्त करतो ना, की एखाद्याला आपल्या लेकराला गळ्यात घेऊन बसणार, किस करणार. हे आपलं मनुष्याचं प्रेम आहे. पण प्रभू फक्त तेवढंच नाही पाहत. प्रभू त्याच्या पलीकडं आपल्या जीवनात तो अपेक्षित आहे, आपल्याद्वारे अपेक्षित आहे की बाबा अशा प्रकारचं प्रेम तुम्ही करा. प्रभूचं प्रेम तर ह्याच्यापेक्षा खूप मोठं आहे, तुम्हाला माहिती आहे. पण प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यावर अशा प्रकारे प्रेम करा. ओके, तुमचे जे वैयक्तिक संपर्क आहेत, एक्झाम्पल साठी सांगत आहे मी, शक्ती म्हणजे काय, तुमचे जे वैयक्तिक संपर्क आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचून कसं देवाचं काम पुढे नेता येईल, कसं देवाला गौरव देता येईल, कसं काहीतरी चांगलं करता येईल, ह्या धुनकीत आपण असलं पाहिजे प्रियांनो. ओके, आणि जर आज आपण अशा रीते प्रेम करू देवावर, तर खूप खूप चांगलं होणार आहे बरं का प्रियांनो. आपले भावना असो, आपलं वैयक्तिक व्यक्तिमत्व असो, ज्ञान असो, आपलं शरीर असो, काही पण असो, आपले घरातले साधन्य असो, काही असो प्रियांनो, त्याच्यात आशीर्वाद राहणार आहे. आमीन. आमेन. आपण डोळे झाकूया, मान वाकूया, प्रार्थना करूया आणि देवाला म्हणूया की प्रभू आम्हाला अशा प्रकारचं अंतःकरण, अशा प्रकारचे विचार दे जिथे आम्ही तुला अशा रीते प्रेम करू. डोळे झाकूया, मान वाकूया, प्रार्थना करूया. प्रियांनो, आमच्या प्रेमळ, दयाळू, कनवळू पित्या, राजांच्या राजा, प्रभूंचे प्रभू, तुझ्या लेकरांसमोर मी आज सोनं ठेवलं आहे. ते कसे घेणार, त्याचं काय करणार, ते सर्व काय तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आहे. मी इतकंच म्हणेल की आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्यावर अशा रीते आणि ह्याच्यापेक्षा चांगलं आम्हाला प्रेम करता यावं, ह्यासाठी मदत कर. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमेन. आमीन आमीन आमेन. आमीन आमीन. आमेन. Amen, amen. प्रॉब्लेम. थँक्यू प्रियांनो. Amen. Amen. Thank you, brother.